आइए हनुमंत बिराजिए, कथा कहमति अनुसार। प्रेम सहित गाधी धरो, पधारिए पवन कुमार। वचन है माझा रंगाची विनंती, कर जोडितो कथे काळी, आपण यसावे जवळी। कर जोडितो कथे काळी, आपण यसावे जवळी। सुंदर शिव महापुराण ग्रंथ आणि सुंदर ह्या ग्रंथाची दिव्य कथा नैमिषारण्य क्षेत्रामध्ये सूत महाराज आणि शौनकच्या संवादाच्या माध्यमाने सुरू आहे। पुष्कळ ऋषी उपस्थित आहे आणि सूत महाराज सुंदर भगवान सदाशिवचे दिव्य चरित्र ऐकवत आहे। शौनक महाराजांनी प्रश्न केला आहे, धनवंत कुकर्माणो विद्यावंतो विवादिन। शिव महापुराण 24,000 श्लोक, त्यामध्ये प्रत्येक श्लोक कल्याणकारी आहे। प्रत्येक श्लोकचा एक एक अक्षर जर आपल्याला याद राहिला तरी सुद्धा जीवात्म्याचं कल्याण करणार आहे। प्रश्न अतिशय सुंदर आहे। महाराज शौनक यांनी सूतला विचारला आहे, हे गुरुदेव, हे प्रभू, सध्या समाजामध्ये धनवंत कुकर्माणो विद्यावंतो विवादिन, जिथे पहा तिथे शिकलेला मनुष्य विवाद करत राहतो। हे महाराज सूत, जो धनवान आहे तो कुकर्मामध्ये रक्त झाला आहे। धर्माचा बोध करणारा स्वयं अधर्माचा आचरण करणारा झाला। स्त्रिया सुद्धा भ्रष्ट झाल्या आहेत। महाराज नाही कल्पना या कलिकाल मध्ये मानवची गती काय होईल। तर हे गुरुदेव, या घोर कलिकाळ मध्ये पापी जीवात्म्याचं कल्याण सरळतेनं होईल असं काही साधन आम्हाला तुम्ही दाखवा। या ग्रंथाला भगवान वेदव्यासनी बनवला आहे। 18 पुराण बनवले भगवान वेदव्यासनं, पण शिवपुराणाला महाशिवपुराण म्हटलं आहे। पुराण तर खरीच, पण महाशिवपुराण। श्रीमद भागवतची कथा ऐकल्याने, श्रीमद भागवतची कथा ऐकल्याने परीक्षितचं कल्याण झालं, धुंधुकारीचं कल्याण झालं।
पण त्यापेक्षा शिव महापुराण ग्रंथ आणि शिव महापुराणाची कथा ही अशी दिव्य आणि चमत्कारी आहे, जो श्रवण करतो त्याच्या 71 पिढीचं सुद्धा हे कथा भगवान सदाशिव कल्याण करतात. शिव शब्दाचा अर्थच कल्याणकारी आहे. शिव म्हटलं म्हणजे कल्याण. कल्याणचा अर्थ आहे आपलं काही चांगलं होणं. शरीरामधून मुक्त होणं त्यालाच कल्याण म्हटलं असं नाही. काही काही वेळा गाडी घेऊन आपण जात असल्याने टायर पंक्चर झालं तरी पण आपण म्हणतो झालं कल्याण. कल्याण शब्दाचा अर्थ समजण्यासारखा, ज्याच्यानं जीवात्म्याचं हित होत त्याला आपण कल्याण म्हणतो. आणि हा ग्रंथ जीवात्म्याचं कल्याण करणारा आहे, पावन करणारा ग्रंथ आहे. जीवात्म्याचं मन, अंतःकरण त्याला शुद्ध करून आणि भगवान सदाशिवच्या दिव्य स्वरूपामध्ये जोडणारा हा ग्रंथ आहे. पूज्य स्वामीजीने आता विचारलं तुम्हाला, मंदिरात कोण कोण येणार? पुष्कळ बोट उच्चे झाले पुष्कळ बोट. माहित आहे स्वामी कुठे येणार आहे परत पाहायला? करा बोट. तुम्ही आमच्याशी खोटं बोलू शकता, पण तुमच्या हृदयामध्ये तो शिव बसला आहे सध्या, त्याच्याशी खोटं बोलू शकता का? उससे झूठ मत बोलो, वो पकड़ लेगा. शिव शब्द हा कल्याणकारी आहे. शकार म्हटलं म्हणजे नित्य सुख आणि आनंद. शकार, शिव मध्ये तो श आहे, त्या शचा अर्थ आहे नित्य सुख ज्याच्यानं प्राप्त होत. नित्य सुख म्हणजे कायमी सुख. आता कायमी सुख कसं असतं? 5 दिवस गुजरातला फिरायला गेले तुम्ही, गोड 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 खाल्लं हॉटेलमध्ये, घरी आले ठेसा भाकर खाल्ले, मग कशी मजा येते? हा, आज मजा पडली. ते नित्य सुख आहे का? नित्य सुख त्याला म्हणतात की एक वेळा सुख मिळाल्यानंतर परत सुखाची गरज पडत नाही, त्याला नित्य सुख म्हटलं. पिक्चर पाहायला गेल्या आनंद आला, पण तो आनंद किती वेळ? 3 तास. आनंद कशाचा हो? 500 रुपयाचा खर्च होतो. तो आनंद क्षणभंगूर असतो. भगवंताच्या स्वरूपामध्ये जो आनंद आहे, जे सुख आहे, ते नित्य सुख आहे. इथे आल्याशिवाय, हे मंदिराची पायरी चढल्याशिवाय सुख मिळणार नाही, हे हकीकत आहे. कारण इथे तुमचा ग्राम्य देवता बसला आहे, हनुमान. इथे हनुमान बसला. आता मारुती बसतील, गणपती पण आहे, जवळ माताजी पण बसतील. पुरुषांना विनंती, हनुमंतावर काही कृपा कर जाओ. हा, तेल असं चढवता, तेल पाणी सिंदूर तुमच्या डोक्यावर टाकलं तर काय होईल? हनुमानजीला खरोखर तेल पायावर चढवायचं असतं, आपण डोक्यावरच चढवतो. तेल का चढवता? हनुमंताच्या पायाला बाण लागला म्हणून तिथे दुखतं, तर त्याला मालिशसाठी आपण तेल टाकतो. आपण करतो का मालिश? आणलं, ते टाकलं, निघालं.
आपण धार्मिक आहे, पण अंधश्रद्धाळू पण एवढे आहे. मी इथे प्रथम वेळा आलो तर मी आबाला म्हटलं होतं की काचामध्ये फिट करी दे हनुमानजीला. मग ते म्हणाले की गावातले लोक हे करतील. म्हटलं तसं नाही हो, हनुमानजीचं काय होईल तो बिचारा कोणाला सांगायला जाईल. तुमच्या जवळ नाही येणार, तो आमच्या जवळ येतो. आता ते नवीन निघालं आहे ना, एक लोटा जल सारी समस्या हल. आता शिवलिंग तुम्ही आता स्थापना होईल, नंतर पहा स्त्रिया कसे लोटे घेऊन येतील. पण लक्षात ठेवा, एक लोटा नाही, एक बादली भरून यायचे. एक बादली पाणी भरून यायचं. तुम्ही पाणी चढवा, पण पाणी चढवल्यानंतर तिथे साफ सफाई पण करा. जर साफ सफाई नाही केली तर सर्व काही पाप तुमच्या डोक्यावर येईल. महाराज तर म्हणता की मध चढवा शिवलिंगवर हे होतं. साखर चढवली तर सासू वश मध्ये येते. तूप चढवलं तर वाहरी ऐकते. म्हणजे सासू पण लाईन मध्ये आणि वाहरी पण लाईन मध्ये. चढवलं काही हरकत नाही, पण आता तूप चढवलं आणि तुम्ही निघून गेले, साफसफाई कोण करेल? आबा करतील का? हो. पुण्य तर एकाकडे हो, पाप येईल घरी. घरी पाप येईल. त्याच्यापेक्षा हा श्रद्धा ठेवा, श्रद्धावंत व्हा. भक्ती त्याला म्हणतात ज्याच्यामुळे कोणाला त्रास नाही होत, ते भक्ती आहे. ज्याच्यामुळे कोणाला त्रास नाही होत, ते भक्ती आहे. आपल्यामुळे भगवंताला त्रास नाही ना, तो विचार करायचा. तर तुम्ही मंदिरात या, रोज या, दर्शन करा, भावपूर्वक प्रेमपूर्वक दर्शन करा. पाणी चढवायचं आहे तर पाणी पण चढवा, परंतु साफ सफाई हे पण लक्षामध्ये ठेवा. कारण नित्य सुख इथे आहे. सर्व सुखाचे आगार बाप रखुमा देवीवर. कसा आहे तो? सर्व सुखाचे आगार. त्याच्यामध्ये जगाचे प्रत्येक सुख आहे. म्हणजे त्याचं भजन केल्यानं, त्याच्या चरणाचा आश्रय केल्यानं जीवात्म्याला सुख मिळणारच आहे. भगवान हा नित्य सुखाचं प्रतीक आहे. जो शकार आहे, शकारचा अर्थ आहे नित्य सुख. इकारचा अर्थ आहे पुरुष आणि वकारचा अर्थ आहे अमृत स्वरूपा शक्ती. पुरुष म्हटलं म्हणजे शिव, अमृत स्वरूपा शक्ती म्हटलं मैया पार्वती भवानी. आणि शिव आणि पार्वती या दोघांची केलेली उपासना या जीवात्म्याला नित्य सुख प्रदान करते, या जीवात्म्याला कल्याणाचा मार्ग दाखवते. ओम नमः शिवाय. शिवाय नमः. आता एक तो मंत्र पण आहे, शिवाय नमस्तुभ्यं. पुढे येईल आपल्याला कोणता मंत्र करायचा आणि कोणता मंत्र नाही करायचा. आध्यात्मिक मार्ग कठीण असतो, आपण समजतो एवढं सोपं नाही. भगवान प्रसन्न होता ते खरी, पण योग्य उपासना केल्यानं भगवान प्रसन्न होता. एक चूक झाली म्हणजे ज्या कार्यासाठी आपण उपासना करीत आहे ते कार्य नाही होत, पण ते कार्य निष्फळ जरूर होत. श्रीमद भागवत 6व्या स्कंधामध्ये कथा आहे इंद्रची कथा, त्वष्टा प्रजापतीची कथा. त्वष्टा प्रजापतीनं यज्ञ केला आणि यज्ञामध्ये आहुती देत होते. इंद्र शत्रो विवर्धस्व. इंद्रचा वध करेल असा पुत्र पाहिजे. शुक्राचार्यजीनं मंत्र दिला, या मंत्राची आहुती.
त्वष्टा प्रजापती आहुती द्यायला लागले, इंद्र शत्रो विवर्धस्व, इंद्र शत्रू विवर्धस्व. त्यामध्ये काही चूक झाली, इंद्र शत्रू विवर्धस्व असं काही बोलले. शत्रो आणि शत्रू, बस इतकाच डिफरन्स. आणि त्यामुळे इंद्रचा वध करेल असा नाही, पण इंद्रच्या हाती मृत्यू होईल असा बाळ त्वष्टा प्रजापतीच्या इथे जन्माला आला, ज्याला आपण वृत्रासुर म्हणतात. मंत्रमध्ये झालेली एखाद चूक पण मंत्रचं फळ आणि जे सिद्धी आहे त्या सिद्धीला खोटं पाडत असतं. तर तुम्ही श्रद्धावान व्हा, पण अंधश्रद्धाळू नको. श्रीमद शिव महापुराण हे प्रत्येक शंकाचं निवारण करणारा ग्रंथ आहे. भगवान शिव आणि पार्वतीची कथा या शिव महापुराणामध्ये आहे. जगतः पितरौ वंदे श्रद्धा विश्वास रूपिणौ. भगवान शिव हे विश्वासाचं प्रतीक आहे, मैया पार्वती हे श्रद्धाचं प्रतीक आहे. या दोघांना वंदना केली आहे. शिव महापुराण ग्रंथाला पण वंदना केली आहे. सुत पुराणी म्हणतात की हे महापुराण एवढं उत्तम आहे, ज्याच्याजवळ पूर्ण कथा ऐकण्याची संधी नाही, ज्याच्याजवळ वेळ नाही. अरे 7 दिवसाची कथा आहे, तर तुम्ही 1 दिवस येऊ शकता आणि कथा श्रवण करू शकता. तरी सुद्धा 1 दिवस श्रवण केलेली कथा सुद्धा जीवात्म्याचं कल्याण करणारी आहे. तरी ज्या जीवात्म्यानं शिवपुराण ग्रंथाचं श्रवण नाही केलं, तो जीवात्मा पापी आहे. आपण म्हणतो गंगा स्नान केल्यानं जीव पावन होतो, पण जो जीव शिव महापुराणाची कथा ऐकतो तो सुद्धा गंगा स्नानाचं जेवढं पुण्य आहे त्याच्यापेक्षा कोटीनं त्या जीवात्म्याला कथा श्रवणाचं फळ प्राप्त होतं. आणि त्यामध्ये पण कथेत तुम्ही बसले आहे आणि आता तुमचं एकच काम आहे कथा ऐकणं. मनामध्ये तुम्ही शिवाय नमः बोलता बोलता स्मरण करता करता कथाचं श्रवण करू शकता. मी जर शिव शब्द बोलतो आहे आणि शिव शब्द बोलताना माझे जे ओठ आहे, माझ्या ओठाचं जो दर्शन करतो त्याचं सुद्धा कल्याण होईल, असा पॉवरफुल हा शिव शब्द आहे. कसा पॉवर आहे. भगवंताच्या नावामध्ये शक्ती आहे, सामर्थ्य आहे, पण जीव घेऊ शकतो का? आम्ही तर कितीही बोट उच्च करवतो, पुष्कळ जागेवर लोक बोट उच्च करतात, पण करतो का आपण? अमृताहुनी गोड नाव तुझ देवा. आपण म्हणतो ना, हे देव तुझं नाव कसं आहे, तर अमृतापेक्षा पण गोड आहे, पण घेतो का? भजन मध्ये जातो, कीर्तनामध्ये किती वेळा हे कीर्तन भजन आपण ऐकलं, तोंडी पाठ असेल हा अभंग. अमृताहुनी, हे भगवान तुझं नाव अमृतापेक्षा पण गोड आहे, पण का आवडत नाही आपल्याला? संसाराचा रस असा चढला आहे की हा रस आपल्याला आवडत नसतो. पण सुंदर शिव महापुराण कथेचा महिमा सुत पुराणी ऐकवता. जो जीवात्मा श्रद्धापूर्वक या ग्रंथाचं श्रवण करतो आणि जो जीवात्मा जबरदस्तीनं श्रवण करतो, जबरदस्तीनं श्रवण कसं? ते एक दादा बसले खुर्शीवर, हे एक दादा माईक बसले आहे, ते 3 व्यक्ती बसले आहेत, ते त्यांच्या कामासाठी आले, तरी त्यांचं सुद्धा कल्याण. इच्छा असो की नसो,
कथा कानात गेली म्हणजे कल्याणकारी कथा आहे. तुम्ही तर कथा ऐकायला झाले. मनोज दादा फैजपूरहून आले आहे, हे दादा भुसावलहून आले आहे, ते दोघं पण बाहेरचे आहे. पण कथाचे शब्द कानात गेले म्हणजे कल्याण करणारी हे कथा आहे. भागवतचं असं नाही, भागवत तुम्हाला ध्यानपूर्वक ऐकावं लागतं. दुंदुकारीनं कथा ऐकली तर पूर्ण गाव पण होतं ऐकायला, पण विमान आलं तर एकट्या दुंदुकारीलाच बसवलं, पुऱ्या गावाला नाही. बसायला गेले तर काय जबाब मिळाला नाही. तुम्ही कथा ऐकली पण ध्यान देऊन नाही ऐकली. शिवपुराण म्हणतं असं नाही. इथे शिवपुराण कथा भले बळजबरीनं ऐकली, इच्छा नसेल तरी सुद्धा ऐकली, तरी सुद्धा कल्याण करणारी हे कथा आहे. त्या पानाची टपरीवाले दादा आहे, त्यांच्या कानी पण शब्द जाणारच आहे, म्हणजे त्या दादाचं सुद्धा कल्याण. भयो भयो भाई अब देने ही बैठे तो वो क्यों बाकी रह जाए. सबका कल्याण, कल्याण बांटने ही बैठे. आपल्याला असं होतं की असं होतं का. सुंदर दोन कथा वर्णवल्या. एक देवराज ब्राह्मणची कथा आहे. देवराज नावाचा ब्राह्मण आहे, पत्नी सुंदर आहे, माता पिता सोबत राहतो. किरात नगरीमध्ये त्याचा निवास आहे. फक्त नावानच ब्राह्मण आहे, बाकी एक नंबरचा असुर कर्म करणारा जीव. मद्यपान करायचं, मांस भक्षण करायचं, फक्त नावानच ब्राह्मण आहे. आणि एका दिवशी नदीवर आंघोळीसाठी गेला आणि तिथे शोभावती नावाची एक गणिका वेश्यास्त्री, ते सुद्धा आंघोळ करत होती. त्या वेश्यास्त्रीवर या देवराजाची दृष्टी गेली. आणि आता दृष्टी गेली, पाहिलं म्हणजे डोळ्यांमध्ये नेत्रद्वारा दोष उत्पन्न झाला. मनामध्ये हा किती सुंदर आहे, त्या स्त्रीला प्राप्त करायचं आहे. ते तर वेश्यास्त्री होती, त्या स्त्रीनं पण पाहिलं. ऐकलं होतं की देवराज जवळ पुष्कळ पैसा आहे, पण आज मुलाकात प्रथम आहे. खाल्ला काही भाव. परत दुसऱ्या दिवशी तिला माहिती आहे की हा उद्या पण येईलच, आता सांगण्याची गरज नाही. दुसऱ्या दिवशी त्याच वेळेवर देवराज पण पोहोचला तिथे. आता 4 दिवस हे रोज तिथे एकत्रित होऊ लागले. आणि 5व्या दिवशी गोष्ट झाली आणि 6व्या दिवस पासून प्रेम प्रकरणाची सुरुवात झाली. लग्न झालेलं होतं, सुंदर पत्नी होती घरी. माता पिता त्याला पुष्कळ समजवत, पत्नी पण समजवे, पण देवराज समजायला तयार नव्हता. शोभावतीच्या घरीच पडून राहिले. पुष्कळ समजवलं, नातेवाईक आले, पण लव्ह इज ब्लाइंड. ज्याला प्रेम होतो तो अंध असतो. सांगणारा प्रत्येक त्याला शत्रू वाटतो. पूर्ण गाव त्याला शत्रू वाटायचं. माणूस सुख कुठे पाहतो, सुख आहे कुठे. संतांना विचारलं सुख कुठे आहे. हरि भजता सुख होय समज मन, हरि भजता सुख हो. सुंदर कीर्तन आहे. हा, याप्रमाणे दृष्टीदोष व्हायला नको. आपण म्हणतो ना, हयावर जाऊन बसतो आणि कुठेही जाऊन बसतो, बाजारामध्ये फिरत फिरत राहतो. तर आई वडील का रागवता? कारण बाजारामध्ये तुम्ही काही पण पाहता आणि ते जे विकार तुमच्या मनामध्ये घर करतात, ते विकार तुमचं पतन करू शकतात. म्हणून संत आग्रह करता की अरे संध्याकाळी तर तुम्ही मंदिरात येऊन बसा, तुम्ही 5 मिनिट मंदिरामध्ये या. अशी सुंदर मेहनत, या पैसा तुमचाच आहे, तुमच्या गावाचाच पैसा आहे. तुम्ही तुमच्या परिश्रमाचा एक एक पैसा लावून आणि सुंदर मंदिर तयार केलं आहे.
जर इथे नाही आले संध्याकाळी तर कामाचं काय हो? कोई अर्थ, कोई मतलब? एक गावामध्ये असं सुंदर मंदिर बनवलं होतं, पण विवाद पुष्कळ होता. एक म्हणे रामाची मूर्ती ठेवा, एक म्हणे विठ्ठलची ठेवा, एक म्हणे शिव मंदिर करा. 5 वर्ष मंदिर पडी राहिलं. शेवटे साधू आले. साधूला विचारलं, महाराज प्रश्न विकट आहे. महाराज म्हणतात काम काय आहे तुम्हाला? महाराज आमची इच्छा आहे की संध्याकाळी रोज सर्व इथे यायला पाहिजे. महाराज म्हणाले एक काम करा, दारूची दुकान करा इथे, सर्व देते. काही गरज नाही. बाई झगडते क्यों हो? भगवान कोणताही असो, मंदिर हे आपल्या साधनाचं स्थळ आहे. मंदिर ये साधना का स्थल है. गावामध्ये प्रत्येक धर्माचा व्यक्ती राहत असेल. कोणी स्वामीनारायणवाला असेल, कोणी मानभाव असेल, कोणी विठ्ठल असेल, कोणी राम असेल. प्रत्येकाचे मंदिर काही गावोगावी नसतात. इथे जर जडता आली, रामाचा उपासक आहे, राम मंदिर नाही तर विठ्ठल मंदिर मध्ये जाऊ शकतो तो. अरे विठोबा रुक्माई त्याला राम सीता रूपानं दर्शन देते, क्यों नहीं देगे? मानभाव पंथी गेला तर रुक्मिणी एकाकडे होईल आणि एकटा कृष्ण दर्शन देईल. जर आपल्या हृदयामध्ये, आपल्या भक्तीमध्ये तो पावर असला. भक्तीमध्ये विवाद नको. सत्संग करा. सत्संग केल्यानं जीवात्म्यामध्ये विवेक येतो. सत्संग केल्यानं जीवात्म्याला ज्ञान प्राप्त होतं. काय करणं, काय नाही करणं, काय बोलायचं, काय नाही बोलायचं, हा जो विवेक आहे तो फक्त आणि फक्त सत्संग द्वाराच जीवात्म्याला प्राप्त होत असतो. हा विवेक शाळेत नाही मिळणार, हा विवेक कॉलेजमध्ये नाही मिळणार. फक्त आणि फक्त कथेत, साधू संतांच्या सान्निध्यामध्येच हे ज्ञान तुम्हाला प्राप्त होईल. भक्षा भक्षचा विवेक, पेय अपेयचा विवेक, वक्तव्य अवक्तव्याचा विवेक, हा जो विवेक, हे जे ज्ञान त्या सत्संगामुळे प्राप्त होतं. आणि म्हणून संत आग्रह करता, सत्संग करा, सत्संग करा. सत्संग जीवनामध्ये जो अंधकार असतो त्या अंधकारला दूर करतो.